सुद्धा आपण स्वागत करूया. त्याचबरोबर योगेश धन्यवाद देवकर आणि देऊया. अमोल चौगुले यांचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभताना आपण पाहतोय. दरम्यान सलामीची जोडी नागेश जाधव क्रिकेट संघाच्या वतीने जाताना आपण पाहतोय. आघाडवीरचे नाव गौरव बिकी. गौरव कुठला आहे आणि बिकी कुठला आहे जर सांगा. स्ट्राइक पर गौरव है, नॉन स्ट्राइकर इन पर बिकी. स्ट्राइकिंग एंड वरती गौरव, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती विकी. और पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए निश्चित ही तनुष 11 खटाव टीम की ओर से महेश को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है. पहला ओवर लेकर आणि बाउंड्री लाईनच्या बाजूला कडेला जे प्रेक्षक आमचे किट मध्ये आहेत, जे खेळाडू आहेत इतर संघाचे, जे बाउंड्री लाईनच्या जवळ उभा राहिलेले, पंचांचं कन्फ्युजन होतंय, बॅट्समनचं कन्फ्युजन होतंय. आपण खाली बसा, उभा राहू नका. किट मध्ये असलेल्या खेळाडूंना विनंती आहे बाउंड्री लाईन जवळ. गोलंदाजीची धुरा SP सर या ठिकाणी सांभाळताना गोलंदाज आहे महेश. आणि पहिला चेंडू असेल या तिसऱ्या सामन्याच्या, नक्कीच पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाचा. आमचे ज्युनियर रियाज भाई सुद्धा सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. बसा जी भाई. क्या नाम है आपका? मोहम्मद. रिव्हर्सअप करायचा प्रयत्न. चेंडू मात्र काही बराचसा चेंडू आणि बॅट मध्ये अंतर. नक्कीच मात्र पहिला चेंडू जंतर मंतर यष्टी रक्षकाकडे. नो रन रिझल्ट. 0 धावा पहिल्या चेंडूच्या खेळानंतर. SP सर. फिर से इस बार महेश की ये गेंद थी, गेंद के करीब चला गया, गेंद को लॉफ्टे स्ट्रोक लगा दिया, गेंद आसमान में ऊंची जा रही है. फील्डर गेंद का पीछा कर रहा है. जब तक कि गेंद को बाउंड्री के अंदर रोक पाते थ्रो दिया जाता है. निश्चित ही 2 रन बनाने का मौका मिलता हुआ और इन 2 रनों के साथ नागेश जाधव डाउन क्रिकेट टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. कुल स्कोर केवल 2 रन की योग पर. दौंड इस बार मिडल स्टंप पर आती गेंद ऑन सर गेंद को मारा, हवा में गेंद है, फील्डर नीचे आ गए. वाह ब्रिलियंट कैच. बहुत जबरदस्त कैच निकलता हुआ. जैसे स्ट्रोक निकला था गेंद के खिलाफ, तेजी के साथ गेंद के नीचे चले गए. मुश्किल लगने वाला कैच नामुमकिन लगने वाला कैच मुमकिन बनाया. फील्डर की हम तारीफ करेंगे. वहां पर जो फील्डर ने कैच पकड़ा है, सतपाल खाड़े वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को लपका है. वहां पर खटाव तालुक्याचा हा अजून एक सुपरस्टार नागेश जाधव. युवा मंच दौंड विरुद्ध तनुष 11 खटाव. सातारा विरुद्ध पुणे अशी चाललेली लढाई, म्हणजे 2 शेजारी जिल्ह्यांमध्ये चाललेली लढाई. पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये असलेल्या मात्र या 2 जिल्ह्यांमधील लढाई आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात चाललेले रोहित. तर मगाशी मात्र रोहित धोत्रेंच्या संघाने अगदी एकहाती सामना जिंकला. मयूर तळेकर दी सुपरस्टार, अगदी जबरदस्त पॉवर हिटिंग. आणि आता हा रोहित कशा पद्धतीने मैदानात खेळणार आहे ते पाहणं फार उत्सुकतेचं असेल. दरम्यान धावा आहेत त्या 2 रन. 2 धावा, 1 गडी बाद. सचिन गोलंदाजी इथं मात्र करताना महेश आहेत का? फिर से महेश को विकेट मिलने के बाद थोड़ा सा फील्ड में परिवर्तन किया जाता हुआ. महेश फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे अपने ओवर की. अगली गेंद लेकर सामने है नए बल्लेबाज, बल्लेबाजी करने के लिए चले गए वहां पर. और फिर गेंद इस बार अलॉन्ग द कारपेट स्ट्रोक खेला. गेंद आ रही है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में. जितना अच्छा स्ट्रोक लगा उतनी खूबसूरत फील्डिंग हमें वहां पर देखने मिली है कवर क्षेत्र में. थोड़ी सी भी अगर गलती की गुंजाइश होती तो निश्चित ही यकीनन 4 रन मिल सकते थे. वहां पर अच्छी फील्डिंग का नजारा हमें देखने मिला. वहां पर गेंदबाज असाच मगाशी क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिला होता धीरज कोळीकडून, लालाकडून. तर नक्की धावा वाचवल्या. पुढील चेंडू. ये गेंद मारना चाहते थे, अंदरूनी एज लगा वहां पर. अंपर की उंगली आसमान की और निश्चित ही बल्लेबाज को चलना पड़ेगा पेविलियन का रास्ता नापने के लिए. और एक झटका लगता हुआ नागेश जाधव युवा मंच डाउन टीम के लिए लगने वाला ये दूसरा झटका. अंपायर की उंगली उठी और बल्लेबाज की हो गई छुट्टी. दूसरा ये झटका है और बहुत बड़ा झटका है और ये सदमे बहुत जल्दी पहुंचे हैं.
ऐसे बहुत जल्दी जो सदमे पहुंचते हैं उसमें से संभलना उभरना बहुत मुश्किल होता है. युवा आणि जवा खेळाडूंचा हा संघ आहे. राहुल जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसेल. नागेश जाधव 11, नागेश जाधव युवा मंच 11 डाऊन विरुद्ध तनुष 11 खटाव. अशा दोन संघाच्या दरम्यानची लढाई चाललेली आहे. निश्चित ही राहुल यादव की अगर बात करना चाहेंगे, काफी डाउन डिस्ट्रिक्ट के जाने माने क्रिकेटर के तौर पर जिन्हें क्रिकेट की दुनिया में पहचाना जाता है. अब टीम इस वक्त संकट में है, टीम इस वक्त मुसीबत में है और संकट और मुसीबत से कौन सा बल्लेबाज आकर सहारा दे सकता है और मजबूती के साथ स्कोर खड़ा पाएगा. याच दरम्यान एसपी सर नितीन मेढा सारखे सुपरस्टार आपल्या पंढरपूरचे वीर. नितीन मेढा प्लीज समालोचन कक्षाकडे 2 मिनिटांसाठी या प्लीज प्लीज. आपल्या मात्र तालुक्याचा हा तारा सितारा स्टार आणि सुपरस्टार ज्याने मात्र आपल्या पंढरपूरचं नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेले. 2 मिनिटात या. है पाणी हमारे पास, आइए या या. आपल्या पंढरपूर तालुक्याचा सुपरस्टार. तर थोडंसं आपण नितीनशी बोलूया. मगाशी वेळ मिळाला नव्हता आपल्याला. नितीन या. तो बिल्कुल पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद रन संख्या इस वक्त पहुंच रही है. काफी धीमा खेल यहाँ पर देखने मिलता हुआ. बिल्कुल तनुष 11 की काफी कंजूस भरी गेंदबाजी हमें यहाँ पर देखने मिल रही है. एसपी सर थोडंसं आपण नितीन सोबत आहे इथं. कॅमेरामॅन साहब थोड़ा सा घुमिए हमारी तरफ. कॅमेरामॅन साहब. तालुक्यात 1,51,000 बक्षीस आणि अगदी करकम सारखं एक छोटस ग्रामीण भागात असलेलं गाव आणि केसीसी चषक 2022 1.5 लाखाचं बक्षीस. नक्कीच काय फिलिंग आहे. खूपच छान असं वाटतंय कारण का खूप वर्षानंतर करकमचं ग्रामीण भागामध्ये नाईटची स्पर्धा भरवली जाते. याच्यानंतर मला वाटतं 7-8 वर्ष अगोदर या स्पर्धा होत होत्या आणि मध्यंतरी या बंद पडल्या. पण त्यानंतर आता पहिल्यांदा बघतोय तर बरं वाटतं मला. हे करकम संघाने जे नियोजन केलं आहे खूपच सुंदर केलेलं आहे आणि 1.5 लाखाचं बक्षीस हे प्रथमतः आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठं बक्षीस आहे. धन्यवाद या ठिकाणी तुमचे आणि पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा नितीन. तो क्या जबरदस्त कैच वहां पर बिल्कुल एक विश्वास भरा कैच पकड़ा जाता हुआ. बिल्कुल डाई लगाई गेंद के नीचे चले गए. खूबसूरत कैच वहां पर पकड़ा जाता हुआ. और निश्चित ही ऐसे कैचेस पकड़ने के बाद निश्चित ही क्रिकेट की जो कहावत होती है कैचेस विन मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, बहुत जबरदस्त एफर्ट हमें वहां पर देखने मिला. वहां पर बिल्कुल जिस तरह से चीता अपने शिकार पर झड़प मारता है, जैसे कि तैराकी तालाब में जिस तरह से झड़प मारता है उस तरह से झड़प मारी गेंद पर. बहुत लाजवाब कैच वहां पर बिरॉफ के फील्डर ने पकड़ा है. जबरदस्त कैच. और फील्डर वहां पर सचिन की जितनी तारीफ की जाए, प्रदीप साळुंके नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे. नागेश जाधव युवा मंच डाउन की ओर से. प्रदीप ना बैट्समैन. तो नए बल्लेबाज प्रदीप बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर होंगे और गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए गेंदबाज के तौर पर अजीत लेफ्ट आर्म ओवर विकेट से गेंदबाजी करने के लिए लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे. इस बीच ये गेंद लेकर मारना चाहते थे. गेंद काफी तेज रफ्तार से निकलती लेकिन स्लिप के फील्डर के हाथों से गेंद छूटी. वहां पर रन लेना चाहते नहीं लेना चाहते, आखिरकार फैसला रन नहीं लेने का आया वहां पर और निश्चित ही रन बनने की संभावना समाप्त हो रही है वहां पर. तर एकूणच दौंड संघाला या ठिकाणी काहीच खटाव सारख्या बलाढ्य संघानं आतापर्यंत तरी जास्त वळवळ करू दिली नाही. 2-3 फलंदाज या ठिकाणी गारद केले. पुढील चेंडू आहे अजीत. ये गेंद यॉर्कर गेंद थी, परफेक्ट यॉर्कर गेंद थी. इस बार ड्राइव लगाना चाहते थे ऑन साइड के क्षेत्र में. और यॉर्कर फेंकने की अगर बात करना चाहेंगे इंडियन टीम के लिए बहुत सालों तक जहीर खान लेफ्ट आर्म स्पिनर यॉर्कर पे यॉर्कर फेंकते थे. बिल्कुल थोड़ी सी पिछली गेंद पर जहीर खान की याद ताजा हो रही है वहां पर. अगदी बरोबर. जहीर नंतर मात्र आणखीन एक सुपरस्टार मिस्टर इरफान पठान. इरफान पठान के बाद टीम नटराजन कह सकते हैं, खलील अहमद कह सकते हैं. बहुत सारे गेंदबाज है इंडियन टीम के लिए जिन्होंने बाएं हाथ की गेंदबाजी की. फिलहाल की अगर बात करना चाहेंगे अर्शदीप सिंह जो कि इंडियन टीम के लिए लेफ्ट आर्म गेंदबाज है. वैसे आरपी सिंह को भी हम भूल नहीं सकते. मिडल स्टंप पर आती गेंद को ड्राइव लगाना चाहते थे. गेंद अपने ही फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया जाता हुआ. जबरदस्त गेंदबाजी का नजारा चलता हुआ यहाँ पर.
गेंदबाज थोड़े से हाइट है, यानी कि लंबे चौड़े गेंदबाज है, बिल्कुल जहीर की तरह उनकी गेंदबाजी यहाँ पर नजर आ रही है. अगदी बरोबर. आणि इथं मात्र मी मगाशी जसं म्हटलं की फलंदाजांना कुठल्याही प्रकारची जास्त वळवळ करून दिलेली नाही. अद्याप मात्र फलंदाज खामोश आहेत, अद्याप मात्र बांधून ठेवलेलं आहे. अजित की गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद, इस बार टप्पा खेलने के बाद गेंद को बॉडी के करीब आती हुई गेंद को पुल स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद जा रही है विकेट कीपर के पीछे निकली. लेग बाइज रन का इशारा हम पर सौरव सर की ओर से हमें दिया जाता हुआ और इसी लेग बाइज रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. कुल स्कोर केवल 3 रन की यॉक पर. खूप वेळ मात्र 2 वर अटकलेला, लटकलेला, अडकलेला स्कोर हळवा एक घरानं पुढे सरलाय. 3 धावा. आणि मग असे कॅप्टन म्हटले आमचा संघ काहीसा युवा आहे, नवीन मुलासहित आम्ही खेळतोय. आणि सध्या आमचे जे नवीन खेळाडू आहेत, नवीन फलंदाज आहे, गोलंदाज आहे, ते शिकतायत आणि दोन भागातून एक नव्या संघाची बांधणी सध्या होते. तर कॅप्टन सचिन वाघमारे साहेबांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. या संघाची बांधणी करतायत सध्या. Dancing down the track and it's straight to the wicket keeper, Mr. Chetan Chinskar. तो निश्चित ही राज सर यहाँ पर गेंदबाजों की तारीफ करना चाहूंगा. बैट्समैन तो क्या कर सकता है, इतने रन कम बन रहे थे, तो रनों की गति बढ़ाने की कोशिश में आगे निकलकर गेंद को उठाकर खेलना चाहते थे. गेंद के लाइन से बिल्कुल बॉल से काफी दूर से गेंद को खेलने की कोशिश की, इसलिए गेंद ने बल्ले का एज लगा और अच्छा कैच विकेट कीपर ने पकड़ लिया कॉट बैन की तौर पर. आणि तसं पाहिलं तर चेंडू मात्र काहीसा लेंथ बॉल होता, त्याच्यामध्ये काहीसा थोडा स्विंग आणि तिथं फसले फलंदाज. अगदी आपल्या जागेवर खेळायचा प्रयत्न केला आणि बैट्समैन का नाम पता है? गणेश नवीन फलंदाजाची एंट्री होते. बाद झाले ते मात्र फलंदाज प्रदीप. एकूणच इथं बसलाय तो चौथा धक्का. 4 गडी बाद आणि 3 धावा. नौका संघ आहे आणि नक्कीच या संघाने या ठिकाणी इथं खेळायचा अनुभव आपल्याला नक्कीच येईल या हेतून खेळायचा प्रयत्न आहे. संघ बांधणी आहे, चांगली संघ बांधणी नक्कीच होईल. तर युवा खेळाडूंचा हा संघ आहे, काहीसा प्रतिभाशाली असा संघ नक्कीच आहे, परंतु अजून काही मेहनतीची गरज असेल. अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 षटकाचा खेळ इथं संपल्यानंतर 3 धावा आणि 4 गडी बाद. गोलंदाजीची धुरा आता गोलंदाज जिन्होंने पहला और शुरू महेश. किया था उन्हें ही फिर से गेंदबाजी करने के लिए बोला जाता था. महेश अपने व्यक्तिगत कोटि का दूसरा और टीम की ओर से कुल मिलाकर तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करेंगे. सामने है बैट्समैन स्ट्राइक पर. मिडल स्टंप पर आती गेंद ऑफसाइड के बाहर जाकर गेंद को मारना चाहते थे. गेंद टप्पा गिरने के बाद हल्की सी मूवमेंट मिली गेंद को. आउट स्विंगर अंदाज की गेंद, आउट कटर अंदाज की गेंद थी. बैट्समैन के बैट के ऊपर से जा रही है विकेट कीपर के हाथों में. चलिए यहाँ पर पहले ये गेंद देखते हैं. कुछ बैकफुट पे कट और शॉर्ट कवर पर अच्छी बिल्कुल भी फील्डिंग वहां, लेकिन एक रन भी चुराया. ऐसे चुराए हुए रन भी काफी इंपॉर्टेंट होते हैं. जितने के हम पहले भी कहे हैं कि चौके छक्के जितने इंपॉर्टेंट उतने ही ये सिंगल्स डबल्स भी. ऐसे एक हमारे क्रिकेट प्रेमी है जो कि बारामती की मैच के बारे में पूछ रहे हैं और वो हम बताना चाहेंगे उन्हें कि ये बारामती की मैच जो है इंगर्स की कल बिल्कुल हमें देखने को मिलेगी. ये कुछ मिस टाइम शॉट था, फिर भी रन देकर जा रहा है. भाई क्या फर्क पड़ता है, मिस टाइम हो या अच्छा हो, सही टाइम हो, 4 मिला है. सम्माननीय आदिनाथ देशमुख मालक, जो कि जिनके ओर से हमें पहले क्रमांक के लिए जो इनाम दिया जा रहा है, हमारे टूर्नामेंट के पहले क्रमांक सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष सोलापूर आदिनाथ मालक देशमुख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना त्यांचं मी क्रीडा समितीच्या वतीने सरचं स्वागत करतो. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ, आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक केसीसी ग्रुप करकम या मात्र नक्कीच सर्व कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ, आधारवड माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेबांचं आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचे बक्षीसदाते त्या बक्षिसामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे माननीय आदिनाथ मालक, वेलकम, सहर्ष स्वागत आपलं. और वैसे देखा जाए तो यूट्यूब पर हमारे महेंद्र लोंडे साहब ने भी कहा कि बहुत बेहतरीन कमेंट्री हो रही है, उसने ऐसा कहा है. तो बहुत बहुत शुक्रिया सर, आपने हमें जो कमेंट्री के लिए इतने अच्छे शब्द जो हमारे लिए बताए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद महेंद्र लोंडे सर. नक्कीच या ठिकाणी आपल्यावरती सुद्धा भरभरून प्रेम करणारे खूप क्रिकेट प्रेमी आहेत आणि नक्कीच तुमचा हा असा काहीसा जो आम्हाला जोश तुमच्याकडून मिळतोय तो फार महत्त्वाचा असेल. इथे षटक क्रमांक 3 आणि
शेवटचा चेंडू असेल स्क्वेअर लेगच्या आणि मिड विकेट म्हणूया. हो, थोडीशी मिस फिल्डिंग. जाहीर खान ज्यांची मात्र आपण चर्चा करत होतो, खटाव तालुक्याचा हा जाहीर खान म्हणूया, आणि थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु त्याचा फायदा किती झालाय पाहूया. प्रसाद 2 धावाचा फायदा. धावसंख्या झाली ती मात्र 11, 3 षटकाच्या खेळानंतर. सामना तसा 6 षटकाचा असेल. आणि तो अभिषेक जी पुरवंत, इनका भी यहाँ पर आगमन होता हुआ. इन्होंने भी क्रिकेट टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का इनाम देने के लिए हमें जो बहुमूल्य योगदान जो दिया है, सन्माननीय तथा अधिनाथ बालक देशमुख साहब और अभिषेक जी पुरवंत युवा नेते करकम, इनका यहाँ पर आगमन हो रहा है. तो त्यांचं देखील मी मनपूर्वक शुभागमनानिमित्त सहर्ष स्वागत करतो आहे. माननीय श्रीयुत अभिषेक भैया पूर्वत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. नेते म्हणून मात्र युवा वर्गामध्ये नक्कीच लोकप्रिय आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत युवा वर्गांच्या असतील, अगदी आबाल वृद्ध लहान थोरांमध्ये नेते म्हणून ज्यांना अगदी प्रचंड मान आहे, असे आपल्या करकम नगरीचे युवा नेतृत्व माननीय अभिषेक भैयाचं इथं आगमन झालंय. स्वागत करूया. वेलकम भैया. पहली गेंद थी, काफी अच्छी गेंद थी. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाकर ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे. गेंद के लाइन से चूके गेंद जाकर विकेट कीपर ने गेंद को गैदर कर लिया. धीरे धीरे फिर से बॉलिंग मोर्चे में वापस चले जा रहे गेंदबाज अजीत अपने ओवर की अगली गेंद लेकर. सामने है बैट्समैन स्ट्राइक पर गणेश किलिया. लेफ्ट आर्म ओवर विकेट से लंबे रनअप के साथ बॉलिंग करने के लिए तैयार है अजीत. सामने है बैट्समैन गणेश किलिया. और फिर गेंद थी, फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस गेंद, हल्के से गेंद को ड्राई लगा दिया. गेंददार की बिल्कुल कवर क्षेत्र में निकलती गेंद, डीप कवर से एक्स्ट्रा कवर से जाकर कवर क्षेत्र में गेंद को खिलाड़ी फील करते हैं. थ्रो विकेट कीपर इन पे दिया जाता हुआ. इस बीच 2 रन बनाने का मौका मिलता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है 13 रनों की यॉक पर. और जहां तक स्कोरबोर्ड की हम बात करना चाहेंगे, ना आपका ना मेरा, फिलहाल स्कोर है 13 रनों की यॉक पर. दरम्यान महेंद्र शिंदे साहेब, सचिन अंकल शिंदे, त्याचबरोबर माननीय महेंद्र शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलंय. शॉर्ट आउट प्लेइंग गेंद थी. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाकर फिर से ऑन साइड में मारना चाहते गेंद, बल्लेबाज के बदन से टकराती हुई गेंद. एक नियंत्रित अंदाज की गेंदबाजी चल रही है, कंजूस भरी कसी भी गेंदबाजी चल रही है. बल्लेबाजों को जकड़ कर रखा जाता हुआ, बल्लेबाजों को बांध कर रखा जा रहा, बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया जा रहा. ये बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर चल रही है. तर सुनील मोहिते साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने त्यांचंही, केसीसीच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर हे सगळे सामने आणि या सामन्यांचे मात्र नक्कीच मोठे आधारवड, मोठे आधारस्तंभ आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे, ते मात्र माननीय श्रीयुत आदिनाथ मालक देशमुख साहेब. बहुत 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 खूबसूरत कैच वहां पर पकड़ा जाता हुआ. काफी गेंद के पीछे दौड़ लगाई, करीबन 10-15 कदम नीचे चले गए गेंद के, और काफी ऊंचे कट के खिलाड़ी सूरज वहां पर गेंद के नीचे चले गए. शानदार कैच, खूबसूरत कैच वहां पर पकड़ा जाता हुआ. विकेट जा रही है. देखिए, कैमरामैन की भी तारीफ करना चाहेंगे, कितनी जबरदस्त अंदाज में ये गेंद को अपने कैमरे में कैद कर लिया. हम कैमरामैन की तारीफ करना चाहेंगे वहां पर. tenniscricket.in मुंबई. चलिए भाई, सही है. एकूण धावसंख्या मात्र 13 आणि 5 फलंदाज बाद. अर्धा संघ गारात झालाय. नक्कीच गौतम नवीन फलंदाज. तो रिप्ले में देख सकते हैं राज सर, देखिए कितने जबरदस्त अंदाज का भी व्यूज अपने कैमरे में ले रहे हैं कैमरामैन. हमारे दोनों कैमरामैन की मैं तारीफ करना चाहूंगा यहाँ पर. नक्कीच जोरदार नियोजन आहे. आणि या स्पर्धेच्या मात्र यशामध्ये tenniscricket.in चा सुद्धा मोठा वाटा आहे. अगदी घराघरात आणि अगदी प्रत्येक नजरेपर्यंत पोहोचवायचा, या स्पर्धेच्या चेंडूला, प्रत्येक चेंडूला पोहोचवायचा मात्र मोठा वाटा या यूट्यूब चैनल माध्यमातून. फिर से अजीत की ये गेंद मिडल लेग स्टंप पर आती गेंद, ऑन साइड पे गेंद को मारना चाहते थे, स्टंप कवर करके गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर आड़े बल्ले से स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन फिर भी बॉलर चालाक है, जगह नहीं दी, रूम नहीं दिया. एक ही रन लेने का मौका मिला और 1 रन के साथ स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ 14 रन की यॉक पर. जाहीर खान है तो चालाक रहेंगे बिलकुल. षटक क्रमांक चाललंय ते मात्र 4. सध्या धावा झाल्या 14 आणि 5 गडी बाद 14.
शॉर्ट ऑफ और- प्लेन गेंद इस बार गेंद को मारना चाहते थे, एज लगा वहां पर, गेंद आ रही है विकेट कीपर के पीछे निकलती गेंद, पूर्वानुमान के साथ गेंद के नीचे चले गए खिलाड़ी और बिल्कुल एक ही रन मिलने का मौका मिलता हुआ, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन की योग पर। शायद मेरे ख्याल से 2 ओवरों का खेल पूरा हो चुका है, माफ करना 4 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। जैसे कि अजीत के 2 ओवर्स का खेल पूरा हो चुका है स्पेल का, और टीम के लिए 4 ओवर पूरे हो रहे हैं। आज पिछले 5 दिनों से लगातार ये छठा दिन है, छठे दिन तक यहाँ पर अंपायरिंग का काम करने के लिए खासकर से सोलापुर डिस्ट्रिक्ट के हमारे बहुत ही सीनियर अंपायर गॉड, जैसे कि राज सर ने उन्हें एक नया नाम दिया है। चलिए ये तो बिल्कुल ग्रैंडफादर ऑफ द अंपायरिंग डिपार्टमेंट मिस्टर प्रवीण प्रवीण कुलकर्णी कुलकर्णी और प्रवीण यांची- कुलकर्णी के साथ उनके साथ में सौरभ हावरे हमारे सहयोगी अंपायरिंग का काम कर रहे हैं, बल्कि मेरे सहयोगी स्कोरर का काम करने के लिए खासकर से मैं शायद प्रसाद मेरे साथ में बैठे हैं स्कोरिंग प्रसाद करने के मोहिते। लिए। प्रसाद मोहिते क्रिकेट के यानी कि स्कोरिंग के अलावा भी अच्छी बैटिंग कर लेते हैं, एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है प्रसाद, लेकिन उनकी बॉलिंग देखकर हमें लगा कि लेदर बॉल अच्छा डालते हैं बॉलिंग, तो उस वजह से शॉर्ट ऑफ लेन बार बार वो गेंदें डाल रही थी उस दिन। सतपाल खाडे इज द बॉलर, स्ट्रायकिंग एंडवर मात्र सध्या फलंदाज, आणि हा फटका मात्र लॉंग ऑफला, तिकडे खेळाडू ओ झेल साठी जाता जाता थांबले. नेमका मात्र अडचण काय आली होती त्यांनाच माहीत असणार आहे, परंतु झेलच्या जवळ जाऊन थांबले. बघूया 2 आणि 3 धावा इथं, 3 राज धावाची सर- कमाई. राज सर, आपके लिए एक अयाज बागवान नाम के जो दर्शक हैं वहां पर टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्र की एक उत्कृष्ट कमेंटर के तौर पर राज सर को बधाई दी है। राज सर, अयाज बागवान जो कि इन्होंने आपके लिए शुभेच्छा दी है, और नागेश कुंभार सर इन्होंने भी इस मैचेस को देखते हुए कहा कि ये टीवी और रेडियो जैसी आपकी कमेंट्री लग रही है। जी धन्यवाद, बहुत अच्छा लगा आपका, बिल्कुल भी मैं शुक्रिया अदा करता हूँ यहाँ पर. खरंच अशा काही नक्कीच गोड शाबासकीनं एक वेगळी ताकद मिळते, वेगळी ऊर्जा मिळते, पुढे जायला नक्कीच आपल्याला सहज पाऊल टाकता येतं. तर नक्कीच सर्व या आमच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचं, क्रिकेट प्रेमींचं मनापासून आभार. इस बीच ये रनआउट का मौका बन सकता है, निश्चित ही बहुत अच्छी फील्डिंग का नजारा वहां पर अपने ही फालतू में किया जाता हुआ, एक रन चुराने की कोशिश में अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए, बहुत बढ़िया अंदाज की फील्डिंग बॉलर की ओर से की जा रही है, विकेट जाता हुआ टीम के लिए लगा और एक झटका वहां पर. एसपी सर, सध्या मात्र 20 धावा आहेत या संघाच्या, 6 फलंदाज बाद झाले. दौंड क्रिकेट एक काळ होता, दौंड क्रिकेट म्हटल्यानंतर, दौंड संघ म्हटल्यानंतर बरेचसे महाराष्ट्रातील प्रतिस्पर्धी संघ अगदी मागे सरायचे. दहशत होती दौंड क्रिकेटची. मागील एक 5-7 वर्षापूर्वीचा जर काळ घेतला, आणि दौंडकरांनी मात्र टेनिस क्रिकेटला एक से बढ़कर एक, अगदी गबार खान भाई पासून सुरुवात झालेली परंपरा, सुनील थोरात, अगदी शरद खोरे, सँडी जगताप वगैरे ही तमाम मंडळी आपण पाहिली, रफिक भाई शेख, अगदी वाजिद भाई, ही सगळी मंडळी आपण जी बघितली दौंड क्रिकेट मधून. तसंच अर्षद भाई बागवान, ही तो सगळी एक जी जमाने नावं में आपण क्रिकेट- पाहिली. एक काळ होता जबरदस्त. एक जमाने में पूरे महाराष्ट्र में जिस दौंड का दबदबा क्रिकेट में था, जी वही, बिल्कुल वही बात मैं यहाँ पर आपके सामने रखना चाहता था. इस बार गेंद को परिवर्तन के तौर पर स्लो रफ्तार से गेंद आई, नकल गेंद थी, इस बार गेंद की पहचान नहीं पाए, और नकल गेंद का इस्तेमाल इंडियन टीम की ओर से ज्यादा शार्दुल ठाकुर और भुवनेश्वर कुमार स्लो ओवर में करते हैं. अप्रतिम. इथं मात्र आणखी एक झेल, आणि लगातार दुसरा आहे का, लगातार दुसरा हा मात्र विकेट, तर तो सुद्धा थेट. तर अशी नावं बरीचशी आहेत बघा. अजम सय्यद आहेत, तसंच गपार खान भाईंचं नाव घेतलं पहिल्यांदा मी. त्याचबरोबर अजून बरीचशी नावं येतील. गणेश ढाणे सारखे खेळाडू, शरद खोरे, बरीचशी नावं, मोठी नावं येतील, आणि एक मोठी परंपरा होती. स्वराज डिशच्या माध्यमातून आमच्यासाठी चांगली कमेंट्स या ठिकाणी आली. धन्यवाद, थँक्यू सो मच. तर नक्की या ठिकाणी भरभरून प्रेम या स्पर्धेवरती, या आपल्या करकंब आणि पंचक्रोशीमधून
संबंध महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आमच्या समस्त क्रिकेट प्रेमींच्या समस्त क्रिकेट प्रेमींचं हे प्रेम अगदी भरभरून दिसतंय आणि उतवालेलं दिसतंय. नक्कीच खूप उभारी मिळते. KCC चषक 2022च्या माध्यमातून सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम KCC चषक 2022 वरती आपलं राहो अशी या ठिकाणी नक्कीच मी आशा व्यक्त करतो. सर्व आमच्या या ठिकाणी अगदी ग्रुपच्या वतीनं KCC चषकच्या वतीनं. फिर से सतपाल गेंदबाजी करने के लिए गेंद रिवर्स स्ट्रोक खेला इस बार, क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक, आंखों की पलक झपकने से पहले गेंद को रिवर्स स्ट्रोक, मन चाहे अंदाज में दिल चाहे स्ट्रोक निकला. लगा कि बिल्कुल मैक्सवेल जिस अंदाज में खेलते हैं रिवर्स स्ट्रोक, बिल्कुल मैक्सवेल की याद ताजा कर ली. जबरदस्त स्ट्रोक निकलता हुआ 4 रन के लिए वहां पर. अप्रतिम अप्रतिम आणि मच नीडेड शॉट. दिस इज मच नीडेड. आवश्यकता थी और ये शॉट की इतनी आवश्यकता थी जैसे कि मरने वाला कोई जिंदगी चाहता हो. जैसे बहुत आवश्यकता थी कुछ दबाव हटाने के लिए, कुछ जो है रन आगे बढ़ाने के लिए, क्योंकि ये काफी धीरे से जा रहे थे. अभी इस वक्त ये शॉट जो है ना थोड़ा सा रन गति बढ़ाएगा. टोटल स्कोर है इस वक्त 24 रन 24, 7 विकेटों के नुकसान पर. षटक क्रमांक मात्र चाललंय आणि सुरू होणार आहे लखन ते मात्र सकट शेवटचं. लखन सकट को गेंदबाजी करने के लिए बुलाया जाता बल. लखन खुद की कोटि का बिल्कुल पहला टीम की ओर से सीरीज का लगभग छठा और आखिरी ओवर लेकर और उनकी गेंदबाजी का मुकाबला करने के लिए नागेश यादव युवा मंच दाउंस की ओर से बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर है इस वक्त अक्षय गिलिया. 24 धावा झाले. शेवटचं षटक आहे. दौंडच्या मात्र क्रिकेट बद्दल चर्चा चालू होती. SP सर, लखनचा हा चेंडू बघूया आधी. सुरेख चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे. परंतु उजव्या खूपच भारी. आमचे पंच आपण भलं आपलं काम भलं. वाईड मात्र या ठिकाणी या चेंडूला ठरवलं. एका धावेने धावसंख्या हळूवार पुढे सरली आहे. 25 क्वार्टर सेंचुरी आणि हा चेंडू मात्र पहिला वाईट ठरलाय आणि तो जो वाईट टाकलेला आहे त्याची भरपाई आता करायची आहे लखनला. स्ट्रायकिंग एंडवर आहे तो मात्र अक्षय. बॅटकार एसटी रक्षकाच्या डोक्यावरून फाईन थर्डमॅन सीमा रेषा फाडून चिरून सीमा पार कडक प्रार. KCC करकम चषक 2022 चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढली आहे 29. तर दौंड संघाची मात्र नक्कीच चर्चा चाललेली होती. दौंड क्रिकेटची चर्चा चाललेली होती. मागील 2-3 वर्षापासून दौंड क्रिकेट थोडंसं मात्र नक्कीच काहीशी जी गुणवत्ता आहे ती खालावलेली दिसते आणि संघ मात्र तितका पॉवरफुल किंवा स्ट्रॉंग मजबूत आपल्याला दिसत नाही. परंतु सचिन वाघमारे साहेबांनी जी काही प्रयत्न केलेला आहे इथं तो अप्रतिम आहे म्हणावं लागेल. आणि या संघाला नक्कीच बनवायचा प्रयत्न इथं चालू आहे, तयार करायचा प्रयत्न चालू आहे. बनवतायत म्हणता येणार नाही, तयार करायचा प्रयत्न चाललेला आहे. तर सचिन वाघमारे तुम्ही नक्कीच मोठं पाऊल उचलले. असंच तुमचे पाऊल पुढे चालत राहो आणि दौंड भागातून टेनिस क्रिकेट जिवंत राहो अशा अपेक्षा. SP सर. फिर से इस बीच 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है 30 रन की योग पर. फिर से मेरे ख्याल से कुछ ही गेंदें इस इनिंग की बची है. शायद लगभग 4 गेंदों का खेल इस इनिंग का बचा हुआ है और डाउन टीम को अगर मजबूती के साथ अगर टारगेट देना होगा तो इन बचे हुए 4 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन जोड़ने होंगे वहां पर. शॉर्ट ऑफ लेन गेंद इस बार पीछे जाकर गेंद को ऑन साइड में खेला. गेंददार के डीप स्क्वायर के क्षेत्र में जाती हुई गेंद जब तक कि फील्डर फील्ड करते विकेट कीपर इन पे थ्रो दिया जाता हुआ. थोड़े से खिलाड़ी फंबल होगा. नीचे थी दूसरा रन लेने की कोशिश में बैट्समैन जगह से हिले नहीं और नीचे थी विकेट जाता हुआ वहां पर. लखन सकट हा सुद्धा फार मोठा सुपरस्टार आहे. खटाव तालुक्याचा जिगरबाज खेळाडू आहे. यानं सुद्धा अनेक मैदानं महाराष्ट्रातली गाजवलेली आहेत आणि नक्कीच खटाव तालुक्याचा हा मान आणि सन्मान ज्याला आपण म्हणतो तो मात्र लखन सकट आज पंढरपूर तालुक्यातील या करकम नगरीमध्ये. सन्माननीय केरबा पवार साहेबांना विनंती असेल की कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. केरबा पवार यांना विनंती असेल की कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. दरम्यान शेवटचा षटक आहे आणि पुढील चेंडू. बड़ा लेग स्टंप पर आती गेंद बहुत तेज तर रहा स्ट्रोक. रनआउट का मौका हो सकता है. जितना अच्छा स्ट्रोक उतनी खूबसूरत फील्डिंग वहां पर देखने मिल रही है. खूबसूरत थ्रो भी दिया जाता हुआ और बल्लेबाज का विकेट जाता हुआ यहाँ पर. अक्षय दावचीत आत्महत्या मैदानामध्ये क्रिकेट मधली नक्कीच इथं आता दोन्ही फलंदाजाची नावं सांगा कारण दोन्ही फलंदाज नवीन आहेत. दौंडकर स्ट्राइक पर फैज, नॉन स्ट्राइकर यहाँ पर साहिल. तर आमचे स्कोरर आणि टेक्निशियन
tenniscricket.in चे सुद्धा मिस्टर साहिल चव्हाण आणि गेल्या 6 दिवसापासून स्वीकारले जोरदार आव्हान. चांगल्या दर्जाची मात्र त्यांच्याकडून कामगिरी होते. आपल्या या स्पर्धेला घराघरापर्यंत आणि अगदी दारादारापर्यंत पोहोचवायचा मान जाईल यांना. वाईड कॉल आलाय. डाऊन द लेग चेंडू मात्र होता लखन सकटचा. 1 2 का 4 4 2 का 1. माय नेम इज लखन. खेळाडू मात्र नंबर 1. केरबा पवार साहेब जरा समालोचन कक्षाकडे या. केरबा पवार साहेब हे बा बऱ्याच जणांनी इथं मात्र तुमच्या मित्रांनी तुमची आठवण काढली. या प्लीज. मी पुन्हा विनंती करतो केरबा पवार साहेबांना कृपया लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. केरबा पवार. एकूण धावा मात्र 32. तानाजी धोत्रे साहेब. तानाजी नाना नाना अगदी आरामात सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. दरम्यान इथं चेंडू सीमा पार हवाई फायर मोठा बार कडक कडकडीत प्रहार. केसीसी चषक 2022 करकम षटकार आणि षटकारानं मात्र या डावाची दौंडकरांनी सांगता केली. नागेश जाधव युवा मंच 11 दौंड. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग केली आणि बॅटिंग करून इथं मात्र पडझड झाली. बरंचसं मात्र या ठिकाणी कष्ट आणि मेहनत घ्यावी लागली. धावसंख्या झाली 39 38 झाली. 39 धावा जिंकायचं टार्गेट राहील, लक्ष राहील ते मात्र या ठिकाणी खटावकरांना. चला फिल्डिंग लावूया दौंडकर. धन्यवाद. थँक्यू सो मच कन्हैया काळे साहेब. मिस्टर के आमच्या प्रेक्षकांनी मात्र नक्कीच या स्पर्धेला अगदी डोक्यावर घेतलंय. नुसतंच डोक्यावर नाही घेतलं, अगदी डोक्यावर घेऊन नाचतायत. गेले 5 दिवस आम्ही बघतोय सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं केसीसी चषक 2022 आणि केसीसी ग्रुप करकम यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक आभार. नक्कीच हे प्रेम असंच अगदी शेवटपर्यंत राहो अशी अपेक्षा राहील. चला खटावकर मिस्टर चेतन चिंचकर द कॅप्टन. चला आपण आपली जोडी मैदानात पाठवा पटकन. चेतन चिंचकर आणि लखन सकट ही जोडी असेल. जोडी पुढचा सामना बार्शी आणि मान संघाच्या संघनायकांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षाशी ताबडतोब संपर्क करायचा आहे. पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. बार्शी क्रिकेट संघ विरुद्ध मान क्रिकेट संघ. तर रनचेस सुरू होईल. रनचेस पारड थोडस नक्कीच जड आहे. इथं मात्र खटाव तनुशिल्यवन संघाचं या रनचेस मध्ये, परंतु काहीतरी प्रतिकार करायचा नक्कीच विचार मैदानात चाललेला आहे. आपण कॅमेऱ्यात बघू शकता अगदी इन सर्कल मध्ये हा संघ आपल्याला एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून आणि एकमेकाच्या कानात एकमेकांना मात्र आपल्या संघाचा विचार बोलत असताना दिसले. सलामीची जोड अगदी जय वीरू सर्जा राजा बजाएंगे, बिल्कुल बाजा ये तो तय है, लेकिन इनको रोकने का भी कुछ बंदोबस्त करने का प्रयास कर रहे. माननीय आमचे एसपी सर आज आमच्या सोबत नक्कीच आहेत. बरं वाटतंय आज. उत्कृष्ट आणि दर्जेदार अशा या स्पर्धेला नक्कीच आपण मागील 4 अगदी 5-6 दिवसांपासून अनुभवतोय. खंडित झालेली मागील एक 7-8 वर्षाची करकम टेनिस बॉल नाईट स्पर्धेची परंपरा परत एकदा केसीसी क्रिकेट क्लब संघानं इथं पुन्हा नव्या उत्साहाने नव्या जोमाने सुरुवात केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. पंढरपूरच्या, सोलापूर जिल्ह्याच्या आणि करकमच्या टेनिस क्रिकेटसाठी. तर ही टेनिस क्रिकेटची नाईटची जी टुर्नामेंट आहे या स्पर्धेसाठी मोठा मात्र आधार, मोठं मार्गदर्शन, मोठं पाठबळ आणि अगदी या स्पर्धेसाठी ज्यांचा वरद हस्त आहे ते आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते माननीय श्रीयुत आदिनाथ मालक देशमुख साहेब, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष सोलापूर यांचं. सामन्याचा आनंद घेताना आमचे बक्षीसदाते माननीय अभिषेक भैया पूर्वत सुद्धा, युवा नेते
सर्वांचे लाडके मात्र नक्कीच नेते अभिषेक भैया आणि त्यांचे सर्व सहकारी केसीसी करकमचे सर्व अधिकारी पदाधिकारी सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेट स्पर्धा मात्र नक्कीच महाराष्ट्रात गाजते वाजते. सगळीकडे मात्र आपल्याच या केसीसी चषक 2022चा कालवा जलवा. आमचे सर्व स्पर्धा आयोजक माननीय सुनील धोत्रे साहेब असतील, रियाजभाई बागवान साहेब असतील, माननीय आमचे संजय मोहिते साहेब असतील, संजय धोत्रे साहेब असतील. पहिला चेंडू स्क्वेअर लेग आणि त्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण, काहीसा बॅकफुट वरती पुल, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. एक धाव. गुड क्रिकेट टोटली. इस वक्त मिस्टर लखन सगट सध्या स्ट्राइक वर दिसतील आपल्याला. स्ट्राइक लेंगे. फील्डिंग मात्र या ठिकाणी राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन फील्डर्स को और हमारे स्क्वायर लेग अंपायर को बहुत सारा टेंशन, क्योंकि मैदान में है बिल्कुल भी राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन. गोलंदाजीची धुरा सांभाळताना गोलंदाज दिसत आहेत सचिन. एसपी सर, पुन्हा मी विनंती करेन की बार्शी संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर मान संघाचे कॅप्टन कृपया मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर कृपया वेळ न घेता आपण ताबडतोब या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी यायचे. शेतकरी इलेव्हन बार्शी संघाचे कॅप्टन आलेले तर मी कृपया विनंती करेन मान संघाच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर इकडे यायचे टॉस करण्यासाठी. मान संघाचे कॅप्टन कृपया मी विनंती करेन आपल्याला आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स संपर्क करायचा है. तो जीत के लिए बिल्कुल 39 रन का जो टारगेट दिया जाता है, बस टारगेट का पीछा करने के लिए सचिन वाघमारे गेंदबाजी करेंगे. सामने है बैट्समैन स्ट्राइक पर चेतन गिरिया. शॉर्ट गेंद आई, गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर पुल नहीं बल्कि पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल स्ट्रोक निकलता हुआ. क्या जबरदस्त अंदाज का हिटिंग स्ट्रोक निकल रहा है 6 रन के लिए वहां पर. चेतन चिंचकर खिलाडी है बिल्कुल भी सबसे हटकर. खटाव तालुक्याचा सुपरस्टार उडवलाय मात्र इथं षटकाराचा बार. कडक कडकडीत प्रहार. केसीसी चषक 2022 षटकार. मान नेहा 11 संघनायक लवकर यायचे समालोचन कक्षाकडे टॉसच्या कार्यक्रमासाठी. प्रोग्राम ऑफ फिर से इस बार रिवर्स स्ट्रोक खेला गेंददार के विकेट कीपर के पीछे निकलती गेंद, थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती गेंद, बैक टू बैक निकलता हुआ. ये 2 रन का इशारा अंपायर की ओर से आ रहा है. इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. एक तो रन कम बने हैं और इसका पीछा करते हुए आक्रामक अंदाज की बल्लेबाजी, जबरदस्त बल्लेबाजी तनुष 11 खटाव टीम की यहां पर देखने मिल रही है. टीम का स्कोर आगे बढ़ रहा है 10 रन की योग पर. एसपी सर, मी मगाशी म्हटलं होतं कागदावर जर आपण या संघांचा नक्कीच जर विचार केला तर खटाव तालुका आणि तनुष 11 खटाव हा मात्र नक्कीच पारड प्रचंड जड होतं. ते मैदानात सुद्धा दिसलंय. हा चेंडू बॅकफुट वरती कट करायचा प्रयत्न होता मिस्टर चेतन चिंचकर. चेतन इन एक्शन और ये एक्शन बिल्कुल भी सुपर हिट है. थोड़ी सी ऑफ टाइम के ज्यादा बाहर गेंद को फेंका, बिल्कुल ट्राई लगाना चाहते थे. कवर्स के क्षेत्र में गेंद बॉलर के करीब से जाती हुई गेंद मिड ऑफ के क्षेत्र में गेंद आ गई है. रन बनाने का कोई मौका नहीं. फिर से धीरे धीरे सचिन वाघमारे इस ओवर की अगली गेंद लेकर सामने है चेतन के लिए. ये गेंद फुलटॉस गेंद आई, गेंद को ऑन साइड में मारा, विकेट कीपर के पीछे गेंद निकल रही है. जब तक कि फील्डर शॉट पहन लेके गेंद को खिलाड़ी फील करते, 1 रन बनाने का मौका मिलता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 और 1 यानी कि 11 रनों की योग पर बिल्कुल पहले ओवर का खेल पूरा हो चुका है. 39 रनों का पीछा किया जाता हुआ. शायद हमारे राज सर बार्शी शेतकरी टीम की कप्तान से कुछ बातचीत करना चाहेंगे. शेतकरी टीम के कप्तान यहाँ पर आ गए वहां पर. नक्कीच आपण बोलणार आहोत, परंतु टॉस नंतर बोलणार आहोत. मान तालुका नेहा 11 चे कॅप्टन आणि आमचे मित्र माननीय विकास सरतापे सर आगमन झाले. स्वागत करा विकास सरतापे सर. सातारा मान तालुक्याचा मात्र मोठा टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटचा मान. विकास सर 40+ सन्माननीय महेंद्र पेटकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पुढच्या सामन्याची नाणेफेक निहाल 11 मान संघ विरुद्ध शेतकरी 11 बार्शी क्रिकेट संघादरम्यानची लढत, यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. बॉलर का नाम बताए थोड़ा. अपने खुद की कोटी का बिल्कुल ये गेंद लेकर
शॉर्ट पिच गेंद आई, गेंद टप्पा गिरने के बाद गेंद गुडलंस पॉट से जैसे ही टप्पा गिरने के बाद अतिरिक्त उछाल गेंद को मिली, उछाल मिलती हुई गेंद को ऑन साइड में मारना चाहते थे, गेंद बैट्समैन को बीट कर रही है और अभी भी रुका हुआ स्कोर केवल 11 रनों की योग पर। महेंद्र पेटकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आहे. याच दरम्यान आमचे माननीय श्री संतोष क्षीरसागर साहेब त्यांचे आपण स्वागत करूया. खेळाडू नो बॉलचा इशारा आलाय, कट करायचा प्रयत्न हातात गेलाय, नो बॉल आलाय आणि का आहे ते पाहूया. ओव्हरस्टेप. चला नो बॉल, नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट द अंपायर्स डिसिजन. अक्षय प्लीज नो आर्ग्युमेंट्स. चला पंचांचा निर्णय झाला की आपण या ठिकाणी तो सन्मानाने स्वीकारायचा आहे आणि पुढचा खेळ चालू ठेवायचा आहे. फ्री हिट असेल. महेंद्र पेटकर साहेबांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. महेंद्र पेटकर साहेब प्लीज. नेहा 11 मान. बोर्ड पे वापस चले गए अपने और की अगली गेंद गेंदबाजी में तैयार है बॉलिंग करने के लिए गेंद. महेंद्र पेटकर साहेब प्लीज. एसपी सर. ओहो इस बार काफी जबरदस्त प्रहार निकलता हुआ, आसमानी स्ट्रोक निकलता हुआ, गगनचुंबी अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, ये निकला सुपर डुपर, सुपर से ऊपर स्ट्रोक निकलता हुआ. इस गेंद को भेजा बल्लेबाज ने तारामंडल पर 6 रन के लिए वहां पर. फिर से इस बार और एक बार गेंद निकलती हुई लगातार दूसरी गेंद पर दूसरा कर्रारा स्ट्रोक निकलता हुआ, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा है फिर से पावरफुल लगातार दूसरा छक्का. एक जबरदस्त पारी चल रही है, खूबसूरत पारी चलती हुई यहाँ पर. बल्लेबाज छेदन की तारीफ करना चाहेंगे वहां पर. महेंद्र पेटकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. फिर से देखिए ये तो स्ट्रोक की तारीफ करने की यहाँ पर. 11 बार्शी. थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए, जगह बनाई, खूबसूरत अंदाज का ये टिपिकल टॉस टाइमिंग या स्ट्रोक ठिकाणी जिसे हम कह शेतकरी सकते हैं. संघाचे शेतकरी बार्शी संघाने जिंकलाय. प्लीज कॅप्टन. काय नाव आपलं? निलेश पाटील. काय करूया, टॉस जिंकलाय. 6 षटकाचा सामना आहे. बॅटिंग की बॉलिंग? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. संघाबद्दल काही विशेष माहिती? आज कोणी स्टार खेळाडू खेळणार आहे तुमच्या बार्शी संघामध्ये? कारण बार्शी म्हणजे महाराजांची बार्शी आहे. आज आहेत का महाराज? आज महाराज नाही आहेत, पण त्यांच्या हाताखाली खेळलेले प्लेयर आहेत आमच्याकडे, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बघून खेळलेलो आहोत. म्हणजे महाराजांचे सगळे शिष्य आहेत. नक्कीच या ठिकाणी आता पहिल्यांदा बॉलिंग करून मानसारख्या संघाला किती धावात रोखायचा प्रयत्न असेल? 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 7च्या आधी स्कोर कमी झाला पाहिजे, कारण चेस होतं इथं भरपूर. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कशी वाटते स्पर्धा एकूणच या ठिकाणी? अगदी आपल्या करकमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही डेची स्पर्धा खेळलेले आहात, पण नाईटचं हे नियोजन आणि केसीसीचं नियोजन कसं वाटतंय? ग्रामीण भागामध्ये नाईटचं नियोजन अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि संयोजक खूप मेहनत 28 घेतात. रन 28 रन. त्याबद्दल त्यांचे आभार. नक्कीच तुमचे सुद्धा खूप खूप आभार. इथे आलाच. तुम्हाला शुभेच्छा. गुड लक. बहुत बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ. इस गेंद तो मानो कि बल्लेबाज ने उठाकर फेंका है, लंबा चौड़ा ये ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ. मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, सीमा पर दणदणीत खणखणीत षटकार. एसपी सर, आपण आता मान संघाचे कॅप्टन श्रीयुत विकास सरताप यांना बोलूया. खूप सिनियर खेळाडू आहेत. नक्की या ठिकाणी एक नाईटची स्पर्धा खेळतोय आपण आणि ग्रामीण भागामध्ये करकम सारख्या इथे एवढं मोठं नियोजन, 1.5 लाखापेक्षा जास्त पारितोषिक. नक्कीच काय फिलिंग आहे जरा म्हणजे तुमच्याकडून आम्हाला ऐकायचंय. नक्कीच कशा भावना आहेत एक खेळाडू म्हणून, एक कॅप्टन म्हणून, आणि 40 वर्षाच्या अनुभवात अशी स्पर्धा आणि तो अनुभव कसा आहे? आता बऱ्याच वर्षातून आम्ही तर करकमला खेळायला आलो आहे आणि ते टुर्नामेंट मला वाटतं पूर्णतः नावाजलेली टुर्नामेंट आहे. पण प्रथमतःच आम्ही इथं आलो आहे खेळाय आणि खूप दूरहून 100-125 किलोमीटर अंतर असलं आम्हाला वाटतं इथून. आणि बघूया आता काय होतं. इथं सुंदर तर मैदान आहे,
शेवटी खेळ डिपेंड आहे, कोण जिंकल कोण हारल बघू आता आपण. आता बॅटिंग करायची तुम्हाला पहिल्यांदा. तर टॉस जिंकून तुम्ही पण बॅटिंगचा विचार केला असता, बॉलिंगचा विचार केला असता? नाही बरोबर आहे, टॉस जिंकून आपण पहिल्यांदा मी गोलंदाजी घेतली असते, कारण आपल्याला मैदानाचा काही अंदाज नाही ते, आणि विशेष म्हणजे नाईट टुर्नामेंट आहे त्यामुळे कसं असतं डे आणि नाईटमध्ये भरपूर फरक राहतो. आता बघू, आता बॅटिंग आली आहे, करू आम्ही. टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये दव जे पडतं, ड्यू म्हणतो आपण त्याला, दव मैदानात, त्याचा काही विशेष म्हणजे असर होतो का, किंवा काय त्याचा परिणाम जाणवतो का? असं परिणाम आता ड्यू पडल्यानं बॉल वाला होतोच, आणि त्यामुळे तो बॅटला जड होतो आणि बॅटला चाटून जातो. तो बेनिफिट पहिल्यांदा गोलंदाजाला होतोच तो. म्हणजे ड्यूचा प्रॉब्लेम इथं असेलच. तर नक्की या ठिकाणी आता बॅटिंग करून किती धावा लावायचा विचार आहे साधारणतः? आता 6 ओव्हरची मॅच आहे म्हणल्यानं आम्ही 75+ करण्याचा प्रयत्न करणारच आम्ही. कुणाकडून अपेक्षा असेल? सागर, तुम्ही, अजून कोण? आता आमच्यामध्ये बॅटिंगला म्हणलं तर तसे वसीम शेख, सागर, राज, शैलेश, सनी भरपूर बॅट्समॅन आहेत. वसीम सारख्या खेळाडूबद्दल जाता जाता काय बोलाल? वसीम अतिशय मोठा खेळाडू आहे, तो माझ्याबरोबर खेळलेला आहे. गेली 25 वर्ष आम्ही दोघं क्रिकेट खेळतोय, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आहे माझ्या मोठ्याच राहणार. नक्कीच तुम्हाला खूप शुभेच्छा आणि गुड लक. धन्यवाद सर. कॅप्टन विकास सरतापे, टॉस गमावल्यानंतर बॅटिंग. एसपी सर, जाऊया सामन्याकडे प्लीज. इस बार फिर से गेंद को ऊंचा मारा, मैच को खत्म करने वाला ये सिक्सर निकल रहा है. ऑफ्टन के बाहर चले गए, गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर सीधे बल्ले से सीधा आसमानी प्रहार निकलता हुआ, और ये गेंद लॉन्ग ऑन सी बारी का पार करती गेंद, और बीच इस छक्के के साथ मैच खत्म.